हाय गाईस, मयुरीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नाही ते सकाळी सकाळी रविवारचा ब्लॉग आहे ना. सकाळचे आंबे घेतलेत मी कापायला, कारण घरचेच आहेत आपला आंब ना. मी ना इथे फर्स्ट टाईम ट्राय करणार होतो लोणचा बनवण्यासाठी ना. मी या आंबं ना म्हणजे सकाळी कापून ठेवलेलं आणि ना रात्री मीठ आणि हळद टाकून त्यांना ठेवलेलं एक साईडला. आणि मी इडलीचा बॅटर पण ठेवला होता रात्रीच मिक्स करून. आणि बघा इडली किती मस्त झाली, बगैर सोडा इनो टाकता इडली अशी बनवली. तुम्हाला बनवायचं असेल तर मला रेसिपी कमेंट करा, मी सांगेन तुम्हाला. आणि त्याच इडलीच्या बॅटरने मी डोसे पण बनवलेले आणि खूप मस्त झालेले. आणि त्याच्यानंतर मी टाकलेला रात्री जे आंबे मी ठेवलेले मीठ वगैरे घालून, त्याच्यासाठी मी मसाला तयार करायला घेतले ना. इथे मी ते मसाला वगैरे भाजून घेतला आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून मला त्याच्यामध्ये टाकायचं होतं लोणच्यामध्ये ना. कोणी बी माझी व्हिडिओ बघून जर बनवत असेल तर पहिलाच सांगता, मला बनवता येत नाही. मी फर्स्ट टाईम बनवायला घेतले ना. मी बी यूट्यूबवरून बघून बनवणार आहो ना. माझ्यावर कोणी भरोसा करू नका ना. त्याच्यानंतर हे रात्रभर ठेवलेलं, त्याच्यातलं पाणी काढून आणि त्यांना 3 तास उन्हामध्ये ठेवला. आणि नंतर ऑइल गरम करून आणि मग ऑइलमध्ये मसाला वगैरे ते सगळं टाकून आणि मग ते मिक्स करून टाकले. आणि नंतर रात्रीचं जेवणाचं बघायला घेतला. मग रात्री इथे 2 भाज्या बनणार होत्या, मग त्याच्यासाठी अलग अलग बनवलं. आणि मग काय डायरेक्ट सकाळी उठलं मम्मीने चावल लावलं ना. मग काय धवलं बाबा चावल बिवल आणि नाश्ता वगैरे केला. आणि रात्रीचं बघा ह्याला हरलेला ताप भरलेला, म्हणून काय द्यावं काही समजत नव्हतं. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सजेशन करा मला. आणि नंतर औषध प्यायला बघा कसा, कारण आणि मग होती चिकन घरची काल पालकी, मग तिकडे गेलेली मम्मी. बाय बाय. नेक्स्ट ब्लॉग यूट्यूबला बघा.